मतदान प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कठोर कारवाईची मागणी. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाण्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान उघडकीस आलेल्या बोगस मतदान प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा प्रशासनाला तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. मतदानाच्या नावावर फोटो बदलून बोगस आधार कार्ड व मतदान कार्ड तयार करून मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना काल अनेक ठिकाणी पकडण्यात आलं आहे. एका प्रकरणात गुन्हाही दाखल झालाय. सोशल मीडियावर या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, सहसंपर्क प्रमुख DS लहाने यांच्यासह पदाधिकारी आणि उमेदवारांच्या शिष्टमंडळानं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केलं आहे. शिवसेनेची प्रमुख मागणी आहे, बोगस आधार कार्ड कोण तयार केले याचा सखोल तपास करावा. किती बनावट कार्ड तयार झाले याचा शोध घ्यावा. सूत्रधारांवर कठोरात कठोर कारवाई करावी. लोकशाहीची पायाभरणी मजबूत ठेवण्यासाठी तातडीनं कडक पावलं उचलावीत. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले. त्यात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही, तर त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. बोगस मतदार जे काही आहेत त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मदत करणारे, पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड, मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात. हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी कुठे हे बनवले जातात याचा सुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी. बोगस मतदान प्रकरण आमदार गायकवाड यांचे पुत्र व पुतण्यावर गुन्हा दाखल. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाण्यातील बोगस मतदार प्रकरणात मोठी कारवाई झाली असून आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि पुतणे श्रीकांत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मतदान केंद्रावर पकडलेल्या बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावण्यात मदत केल्याचा आरोप दोघांवर करण्यात आलाय. या व्हिडिओनं राज्यभर खळबळ उडाल्यानंतर अखेर बुलढाणा पोलिसांनी दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे. शासकीय तांत्रिक संस्था मतदान केंद्रावरील या प्रकरणात दोघांवर कलम 132, 49, 351, 235 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून बुलढाणा जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा आहे. गाडी घ्या, गाडी घ्या. अरे गाडी गाडी कुठे आहे? चला पकड ना गाडी. अरे गाडी पोलीस वाले भी तसेच आहे. गाडी